नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, भारत सरकार यांच्या मार्फत भारतीय डाक विभागात 24,228 जागेची पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ABPM आणि डाक सेवक यांची पदभरती असणार आहे. या व्हिडिओमध्ये हा फॉर्म कसा भरायचा याची A to Z माहिती प्रोसेस सांगणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आता आपण हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला indianpost.go.in ह्या वेबसाईट थ्रू आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही एक पहिल्यांदा नोटिफिकेशन पाहिजे. नोटिफिकेशन पाहिल्यानंतर तुम्हाला यामध्ये मित्रांनो तुम्हाला इंडियन पोस्ट GDS online.go.in ह्या वेबसाईट तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी नोटिफिकेशन संपूर्ण वाचायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी नोटिफिकेशन आहे या ठिकाणी संपूर्ण वाचून फॉर्म भरायचा आहे. फॉर्ममध्ये पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला 10 अंकी मोबाईल नंबर टाकून व्हॅलिड मोबाईल नंबर क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर मेल ID टाकून मेल ID व्हॅलिड करायचं आहे. यामध्ये ॲप्लिकेटिव्ह नेम 10वीच्या मार्कशीटनुसार नेम, त्याचं बर्थ डेट या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. त्याचबरोबर जेंडर या ठिकाणी तुमचं लिहायचं आहे. त्याचबरोबर कॅटेगरी जी काय आहे ते तुमची लिहायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जे स्टेट आहे तुमचं कोणतं स्टेटमधून तुम्ही अप्लाय करणार ते स्टेट लिहायचं आहे आणि 10वीचं पासिंग इयर लिहायचे आहे आणि कॅप्चर टाकून सबमिट ऑप्शन क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सबमिट ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन होणार आहेत. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला जी राहिलेली माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर हँडिकॅपचा प्रकार निवडायचा आहे. जो हँडिकॅपचा प्रकार आहे ABCD तो निवडायचा आहे. नसल्यास नो करायचा आहे. त्याचबरोबर 12वी कोणत्या लँग्वेजमधून झाली, म्हणजे मराठी मीडियम, हिंदी मीडियम, जे मीडियम आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ओके बटनावरती या तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एम्प्लॉईड असल्यास येस किंवा नो करायचा आहे. त्याचबरोबर या तुम्हाला NOC असल्यास त्याचं येस नो. फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. 50 KBच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. सिग्नेचर 20 KBच्या तुम्हाला अपलोड करायची. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला माहिती भरल्यानंतर या ठिकाणी अशा स्वरूपात या ठिकाणी माहिती दिसणार आहेत. माहिती दिसल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट करण्यामध्ये या ठिकाणी तुम्ही प्रिव्ह्यू एकदा चेक करा. प्रिव्ह्यू चेक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं सबमिट झाल्यानंतर या तुमचा जो नंबर आहे तो दिसेल. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येणार आहेत आणि जे स्टेटमधून तुम्ही अप्लाय केला तर तो स्टेट या ठिकाणी येणार. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला OTP टाकायचा आहे. OTP टाकून या ठिकाणी कॅप्चा आहे तो या ठिकाणी जसा तसा कॅप्चा टाकून नेक्स्ट क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस ॲड्रेस टाकायचा आहे. त्यामध्ये कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये तुमचं नाव, तुमच्या गल्लीचं नाव वगैरे, स्टेट, जिल्हा, पिनकोड टाकून परमनंट ॲड्रेससुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या बोर्डातून तुम्ही 10वी पास झाला असाल त्याचा या ठिकाणी बोर्ड तपशील सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर रिझल्ट टाईपसुद्धा सर्च करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सायन्सला किती मार्क्स होते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर मॅथ्सला किती मार्क्स होते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर सोशल सायन्सला किती मार्क्स होते ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर 3 विषयामध्ये राहिलेले जे 3 विषय असतात ते तुमच्या जे मार्कशीटनुसार जे विषय असतात, उदाहरणार्थ हिंदीमध्ये जे मार्क्स आहेत ते ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत. मराठी लँग्वेज असल्यास मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला किती मार्क्स आहेत हे तुम्हाला टाकायचे आहेत. आणि मित्रांनो थर्ड लँग्वेज जी भाषा असेल ती भाषा कोणत्या भाषेमध्ये आहेत त्याला तुम्हाला किती मार्क्स आहेत या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला CGPA स्कोर असल्यास CGPA स्कोरसुद्धा या ठिकाणी तुम्ही चेकआउट करा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या स्टेटमधून साली कोणती परीक्षा उत्तीर्ण झाला असेल, महाराष्ट्रामधून असल्यास त्याचा जो वर्ष आहे ते व्यवस्थित सबमिट करून सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या विभागासाठी डिव्हिजनसाठी अप्लाय करणार असाल ते डिव्हिजन आणि विभाग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी सांगली विभाग निवडला आहे. सांगली विभागामध्ये कोणकोणत्या गावामध्ये या ठिकाणी ओपन आणि जो विद्यार्थी OBC होतात त्यांची या ठिकाणी जागा असणार आहेत ते तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती जागा पाहिजे ती या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. हा फॉर्म डेमोसाठी आहे म्हणून या ठिकाणी रत्नागिरी डिव्हिजन सिलेक्ट केला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला फॉर्म कोणत्या डिव्हिजनमध्ये या ठिकाणी, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते इलिजिबल डिव्हिजन असतात त्याची हे ते क्लिक हेअर करून जी एक्सेल शीट असतात ती एक्सेल शीट तुम्ही चेकआउट करायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्ही या ठिकाणी सबमिट करणार आहात त्याचं डिव्हिजन सिलेक्ट करून सबमिट ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही ओपन EWS आणि OBC असाल तर तुम्हाला फी 100 रुपये द्यायची आहे. फी मित्रांनो डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू अशा पद्धतीने या ठिकाणी पेमेंट करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड
किंवा UPI थ्रू या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सक्सेसफुल म्हणून या ठिकाणी मेसेज येणार आहेत आणि मेसेज आल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा मेसेज येणार आणि मेलवरती सुद्धा मेसेज येणार आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जी PDF आहे या ठिकाणी प्रिंटआउट किंवा डाउनलोड करू शकता. ओके, तर हे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म कसा भरायचा या ठिकाणी पदभरती व्हिडिओ कसा वाटतो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. धन्यवाद.